आटपाडीत तहसीलदार शीतल बंडगर यांनी चार्ज घेतल्यापासून वाळू तस्कर अक्षरशः मोकाट सुटले आहेत। आंबेबन ओढा पात्र उकरून नगरपंचायतीची पिण्याची पाईपलाईन देखील फोडली जाते आणि प्रशासन मात्र गप्प बसलेलं आहे। लोकांना पाणी नाही, पण वाळू तस्करांना मात्र तहसीलदारांच्या राजवटीत हिरवा सिग्नल। हा प्रकार नेमका का घडतोय? वाळू तस्करीला संरक्षण कोण देतंय? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष अनिल शेठ पाटील यांनी थेट जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची भेट घेऊन वाळू तस्करीच्या या कारवायांविरोधात आवाज उठवला आहे। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन वस्तुस्थिती दाखवून दिली आहे। आटपाडीतील वाळू तस्करांवर जिल्हाधिकारी कारवाई करणार का, की तहसीलदार शीतल बंडगर यांच्या छत्रछायेखाली वाळू तस्करी अशीच सुरू राहणार? आटपाडीकर आता उत्तर मागतायत। वाळू तस्करी थांबवा, पाण्याचा प्रश्न सोडवा, अन्यथा लोकांचा संताप अनावर होईल व तहसीलदारांच्या विरोधात आंदोलन करावे लागेल, असा इशारा अनिल शेठ पाटील यांनी दिला आहे। मानदेश एक्सप्रेस न्यूज, आटपाडी।